हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणा सर्वांनी भजन म्हणा मागे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. शरद भाऊ इकडे या. शरद भाऊ. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. चला सर्वांनी इकडे प्रवचनाकडे मंडपात येऊन बसायचे. पुरुष मंडळी इकडे या, पाहुणे मंडळी इकडे या. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. दिगंबर नाना इकडे या, सर्वांना घेऊन या तुम्ही. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. चला चला इकडे या, पुरुष मंडळ इकडे या, समोर येऊन बसा मंडपात. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे,
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री संत भगवान बाबा की जय बजरंग बली की जय सब संतन की जय तरी अवधान एकले तिजे मग सर्व सुखासे पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाईका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदो ईशमानंदी वल्लभं शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखांच्या माघिला आलो निजाच्या माहेरा या इकडे या पुरुष मंडळी इकडे येऊन बसा या इकडे या समोर जागा आहे या रघुनाथ दादा या सर्वांना घेऊन या इथे लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाते करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाते तरी अवधान ऐकले निजे मग सर्व सुखाचे पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडायका आजूबाजूला जे पाहुणे मंडळी आहे जे पुरुष मंडळी उभे आहेत त्यांनी कृपा करून विनंती करून मंडपात समोर येऊन बसलं तर जरा बरं वाटेल कोणीही समोर आजूबाजूला उभे राहू नका या मंडपात या हे प्रवचन मंडप तुमच्याच साठी नसत इकडे या मंडपात गरम होतं इकडे या थंडी वाजत नाही आहे प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली उभी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलींच्या
ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आजच्या या भव्य दिव्य अशा या दशक्रिया विधीच्या समर्पणाकरिता निवडलेली आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या या पहिल्या क्रमांकाच्या ओवीचा भावनिवेश श्री ज्ञानोबा माऊली आपल्या जीवन मार्गाचा प्रवास सुख समाधानासाठी तो कोणत्या विचाराने करावा, प्राप्त झालेलं जीवन सद्गतीत होऊन शेवटचा श्वास हा आपल्या कोणत्या विचाराने परिपूर्ण व्हावा, त्या जगलेल्या विचाराचा आपल्या जीवनाला मिळालेला अनुभव तो सुखा समाधानासाठी कसा निश्चित होतो याचा थोडक्यातला गोड सुंदर असा विचार श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली असं चिंतन करतायत। प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडक्यातला परिहार विशेषत्वाने द्यायचा तो असा, आज आपल्या या सक्षेत्र धुळवड गावातील एक आदर्श ज्येष्ठ सर्वतोपरी सर्व क्षेत्रामध्ये परांगत असणार असं फार मोठं व्यक्तिमत्व एका ज्येष्ठवंताच्या एका कार्यकर्त्याच्या आणि भगवत भक्ताच्या स्मरण कार्याचा हा दशक्रिया विधी आहे। याचं कारण असं आहे ते म्हणजे कैलासवासी बापू पाटील पुंजाजी आव्हाड आदरणीय श्री बाबांचं स्मरण आजच्या या त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण करत आहोत। वारकरी संप्रदायाच्या परंपरेने गेलेल्या व्यक्तीचं स्मरण आपल्याकडचा प्रघात आहे, आपल्याकडची परंपरा आहे। गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी त्याच्या कार्याच्या निमित्ताने उत्तर कार्याच्या निमित्ताने भगवंताच्या स्मरणात करावं, चिंतनात करावं, त्यांच्या आठवणी ईश्वराला साक्ष ठेवून कराव्या असा आपल्या संप्रदायातला संत विचाराचा तो नियम आहे। आणि म्हणून बापू बाबांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्ताने हा प्रवचनाचा आणि एक दिवसीय बाबांच्या जीवनातल्या गेल्यानंतरचा हा दशक्रिया विधीचा सोहळा आज समस्त ग्रामस्थ संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यातून तालुक्यातून या आव्हाड परिवारावरती बाबांच्या स्नेहावरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक स्नेहीजन नातेवाईक पाहुणे मंडळी राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक सांप्रदायिक सर्व क्षेत्रातल्या लोकांचा ओघ खऱ्या अर्थाने हा आता धुळवडच्या दिशेने आपल्याला पाहताना दिसतो आहे। आजच्या खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाला बोलण्यासारखं फार आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे। जणू काही आज या दशक्रिया विधीच्या निमित्ताने बापू बाबांच्या निमित्ताने जणू काही धुळवड गावामध्ये जणू काही पंढरी क्षेत्र अवतरलेलं आहे। एवढा अथांग जनसमुदाय आज आपल्या या धुळवड गावाकडे येताना आपल्याला दिसतो आहे। याचं कारण आज जी व्यक्ती 10 दिवसापूर्वी सज्जन आपल्या या गावातून या परिवाराला
या गावाला, या तालुक्याला, या परिसराला, या जिल्ह्याला आपल्यातून सोडून गेलेले आहेत. बापूबाबांच्या संबंधाने ओळख जर आपण पाहिली, बापू पाटील हे नाव उच्चारलं की धुळवड हे गाव सांगण्याची गरज वाटत नव्हती. म्हणून बाबांचं नाव उच्चारलं की धुळवड गावाची ओळख आहे. किंवा असंही म्हटलं तर चालेल, धुळवड गाव म्हटलं की गाव कोणाचं, तर ते बापूबाबांचं. अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची ओळख आदरणीय श्री बाबांनी आपल्या मानवी जीवनाच्या कर्तृत्व कार्यातून तो ठसा आपल्या कर्तृत्वामध्ये, जीवनशैलीमध्ये, जगणाऱ्या मिळालेल्या पांडुरंगाने दिलेल्या आयुष्यातला गतकाळातला प्रवास आणि त्या आयुष्य सार्थ करण्याचा एक वेगळ्या क्षेत्रातून जगलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आहेत. त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांची मुलं आहे श्री भाऊसाहेब बापू आव्हाड, त्याचप्रमाणे विठ्ठल बापू पाटील आव्हाड, त्याचप्रमाणे त्यांचे पुतणे आहेत ज्ञानेश्वर दादा, श्री पंडित श्री रामहरी, त्यांचे पुतण्या, नात नातू, त्यांच्या बहिणी आहेत. त्यांचे बंधू कैलासवासी नानाजी पुंजाजी आव्हाड, पांडुरंग पुंजाजी आव्हाड, तानाजी पुंजाजी आव्हाड, त्याचप्रमाणे त्यांच्या बहिणी आहेत सखुबाई दराडे, बकुबाई तिलक, नकुबाई ढाकणे. त्याचप्रमाणे या परिवारातले सर्व हितचिंतक स्नेहीजन इलग आहेत, ढाकणे आहेत, दराडे हे त्यांचे भाचे आहेत. या परिवारावरती त्यांच्या सर्व सुना आहेत, भाऊजाई आहेत, भाचे आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, त्यांचे जावई देखील आहेत. हा संपूर्ण असा मोठा परिवार, बाबांची ओळख, बाबांचं व्यक्तित्व, अगदी एक कर्तृत्वनिष्ठ जीवन जर काय असेल तर ते म्हणजे बापू बाबा आहेत. त्यांच्या संबंधाने आपण शेवट बोलणारच आहे. बरेच मान्यवर त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला सांगतील, बोलतील. खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनातली ओळख काय असते बरं का? माणसाच्या जीवनातली ओळख हे माणसाचं कार्य आहे. कार्यावरून माणूस ओळखला जातो. मग आपली ओळख जगाच्या, विश्वाच्या संबंधाने ती व्हावी याच्यासाठी माणसाचं कार्य तेवढं अबाधित असावं लागतं. त्याच्यासाठी कोणत्या तरी क्षेत्रामध्ये आपल्या जीवनाचं अस्तित्व रघुनाथ दादा ते निर्माण व्हावं लागतं. त्या अस्तित्वाने, त्या कर्तृत्वाने झालेली ओळख म्हणजे त्या व्यक्तीचं जीवन सिद्ध झालं असा त्याचा अर्थ आहे. कारण अध्यात्म आणि संत विचार असं सांगतात, जोपर्यंत माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये तो सिद्ध होत नाही तोपर्यंत तो मात्र प्रसिद्ध सुद्धा होत नाही. त्याला स्वतःला त्याच्या कार्याबद्दल सिद्ध व्हावं लागतं. ती सिद्धता करावी लागते. त्याच्यासाठी अहोरात्र कुठल्या तरी विचार क्रांतीचा एक सदोदित विचाराची पराकाष्ठा, त्या सगळ्या आवडीनिवडीतून मात्र ते कार्य, ते जीवन त्या पद्धतीतून तयार झालं. या विनायक बाबा बसा. अशा या सर्व संबंधातून व्यक्तिनिष्ठ जीवन होण्याकरता त्याला आपल्या जीवनामध्ये सिद्ध व्हावं लागतं. त्यावेळेला एका कोणत्या तरी विचारातून माणसाचं जीवन एक प्रसिद्ध होत असतं. बरं, प्रसिद्ध का व्हावं? आज सर्व जाणकार आणि सुज्ञ तुम्ही मंडळी आहात. आपल्याला सर्व कळेल की जीवनातला प्रवास असा आहे
की प्रसिद्धी ही अनेक प्रकारची आहे. प्रसिद्धी ही लौकिकतेसाठी नसते. जो माणूस खऱ्या अर्थाने विश्व कल्याणाचं काम करतोय, विश्व कल्याणाची केलेली सेवा, विश्वाची, राष्ट्राची, सामाजिक किंवा कोणत्याही गोष्टीतून केलेलं कार्य, यालाच एक भगवंताच्या उपासनेची ती एक जोड आहे. जनतेच्याच केलेल्या निष्ठावान व्यक्तीच्या निस्वार्थपणाने सेवा केल्याचा परिणाम, याला मात्र संत सेवा आणि परमात्म सेवा असाही त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून अशा अन्य गोष्टींचा विचार तो मात्र आपल्या जीवनामध्ये, कारण ज्या वेळेला माणसाचं कार्य ज्या वेळेला कोणत्या तरी विचारातून मात्र ते दिसत असताना, त्या कार्याचा आधार कुठल्या तरी मानवी मनाला शांत करणारा ठरतो आणि त्याचाच अर्थ ती थोडक्यात ईश्वर भक्ती सुद्धा ठरते. कारण साहजिक आहे, ह्याच व्यक्ती महत्वाला साजेस असं जीवन म्हणजे बापू बाबा पाटील. अगदी तंतोतंत जे मी काही महत्वाच्या संत विचारांचा मुद्दा मी आपल्या समोर जे मांडतोय, कारण माणसाच्या व्यक्तित्वाचा जो आधार, जो अधिकार आहे, त्या अधिकाराचं, कारण माणूस कोण आणि कसा आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माणसाचं कार्य ही व्यक्तीची ओळख आहे. म्हणून जीवनामध्ये आपण काय करतो या गोष्टीला आपल्या वैवाहिक जीवनामध्ये फार मोठं महत्व आहे, फार मोठं महत्व आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा अनेक आदर्श आणि ज्येष्ठ व्यक्तींचा नंतरच्या पिढीला सुद्धा तो आदर्श राहावा, याच्यासाठी प्रॅक्टिकली आजचं ज्येष्ठांनी जीवन जरा जबाबदारीने जगावं लागतं. याचा आदर्श म्हणजे बापू बाबा आहेत. कारण नंतरच्या घरातल्या, दारातली, तालुक्यातली, अन्य क्षेत्रातली माणसं ज्येष्ठांकडे पाहून वागत असतात. आलं का लक्षात? तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये काम आणि कार्य करायचं असेल तर त्या अँगलची, त्या ट्रॅकच्या व्यक्तीचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो ठेवावा लागतो. त्याच्याशिवाय नंतरच्या पिढीला आदर्श समोर ठेवल्याशिवाय जीवन घडतच नाही. म्हणून आपल्या नंतरची पिढी, आपल्या नंतरच्या पिढीला जर आपण मार्गदर्शक आहोत, आदर्श आहोत, तर आज आपले पावलं योग्य दिशेला पडली पाहिजे. याचं नाव जीवन आहे. आलं का लक्षात? याचं नाव जीवन आहे. म्हणून मोठ्या माणसावर फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात. विनायक बाबा कोणत्याही क्षेत्रातले असू द्या, मोठ्या माणसाने जरा चालताना जपूनच चालावं लागतं. तुमच्यावर प्रेम करणारा समाज, जीवाभावाने तुमचं एखादं कार्य समाजाला दिसलं ना, त्या कार्यातून तो समाज तुमच्यावर प्रेम करत असतो. सैरा वैरा जीवन जगता येत नाही, कुठेतरी त्या जीवनाला कटिबद्धता येत असते. कारण आपण आपल्या कर्तृत्वाने आदर्श आहोत. म्हणून मात्र काळानुसार जीवन बदलता कामा नये. व्यावहारिक जीवन सांगतोय मी तुम्हाला. जो आपण मिळवलेला वसा आहे, जे प्राप्त केलेलं आपलं जीवन आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण व्यापकता निर्माण केली आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपलं काम, आपलं कार्य, आपल्या जीवनातली दिव्यता बोलते ना, कोणत्या तरी वैयक्तिक स्वार्थासाठी मात्र आपलं जीवन अधःपतनाला जाऊ नये, याच्यासाठी आपलं जीवन जसं समाजाला आपण प्रारंभापासून आदर्शाच्या जीवनाची वाटचाल सुरू केली ना, शेवटच्या श्वासाला तीच आदर्शाची पावती जीवनामध्ये राहावी. कारण आपण मार्गदर्शक आहोत. नाहीतर शब्द दिला आम्ही बदललो, याला अर्थ
अर्थ नाहीये ती बदनामी होते, लक्षात ठेवा. समजने वालों की इशारा काफी आहे. कारण जीवन एका उंचीने आपल्या जीवनामध्ये सज्जन होते ठरले नाही. व्यक्तित्व जीवनाचा आदर्श आणि मोठेपण कमवण्याकरता फार कष्टाची पराकाष्ठा करावी लागते. पण आपल्या जीवनातल्या चारित्र्याला संपुष्टात येण्याकरता एक छोटासा निर्णय सुद्धा आपलं कार्यही संपवतो आणि जीवनही संपवतो. म्हणून जीवनातली एक जबाबदारी, सोपं नाही. कारण कोणत्याही क्षेत्रातलं मोठेपण, त्या मोठेपणाकडे आदर्श विचाराने पाहता येतं. म्हणून तर जयांगी मोठेपण तया यातना कठीण का म्हटलंय. मानसशास्त्राचं चिंतन सांगून जातो सज्जनो, मोठेपण मिळणं सोपं आहे, पण मोठेपण शेवटच्या श्वासापर्यंत टिकवणं कठीण आहे. कितीतरी उदाहरण आहे. काही माणसं मोठेपणाच्या क्रांतीमध्ये होरपळून गेली. होरपळता मिळाल्यानंतर ते टिकवणं योग झाला, पण योगानंतर क्षेम होता कामा नये. ते मिळवणं गरजेचं आहे. एखाद्याला भूक लागली आणि भुकेच्या सपाट्यात खीर मिळाली, वाट्याची वाट्या खाल्ली. आता मिळाली आनंद आणि खाल्ली आनंद, पण किती खावं, ती पचेल इथपर्यंत खाल्ली पाहिजे. आलं का लक्षात. पचावं एवढी खाणं म्हणजे मिळाल्यानंतरचा तो आनंद आहे. पण अतिरेक करणं म्हणून मिळून उपयोग नाही, ते विनाशाला कारण ठरलं. याचंच नाव जीवन आहे. जीवनाचाही एक विचार सज्जनो अशाच विचारांचा आहे. त्याच्याशिवाय माणसाची कीर्ती ही अबाधित राहत नाही. माणसाच्या जीवनामधलं या सगळ्या गोष्टीने जबाबदारीचा विचार तो आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आज अशा एका वेगळ्या एक निष्ठावान व्यक्तीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण उपस्थित आहात. या सर्व गोष्टींबद्दल मी, त्यांच्या कार्याबद्दल शेवटचा विचार थांबण्याच्या अगोदर मी बोलणार आहे. पण याच संबंधाने ज्ञानेश्वर माऊलींची गोवी सेवेला निवडलेली आहे. 750 वर्षापूर्वी याच संबंधाने आजच्या 2024च्या या 12व्या महिन्यातल्या 15 तारखेच्या डेट पर्यंतच्या समग्र जनतेला आणि समाजाला एक मोकळ्या आल्हाददायक श्वासाने जगता यावं याच्यासाठी प्रयत्न केला संत महात्म्याने. आलं का लक्षात. कारण या उदात्त हेतूची विचारधारा संत महात्म्यांची आपल्या जीवनामध्ये तेवढ्या सामर्थ्याने आहे आणि तेवढ्या उंचीने आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जीवनामध्ये मी जरा बाबांच्या कर्तृत्वाचा विचार लक्षात ठेवून ज्ञानोबरांची गोवी प्रवचना करता निवडलेली आहे. माऊली सांगतात, तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे मुखड ऐका. सुख आणि समाधान याच्यासाठी सगळ्या विश्वाची, सगळ्या जगाची तळमळ आहे. सर्वांचा प्रयत्न आहे की आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान मिळावं, याच्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, सुखा समाधानाचा विचार लौकिकामध्ये मिळेल, पण मात्र तो शाश्वत काळापर्यंत तो टिकणार नाही. शाश्वत सुख आणि समाधान जर अपेक्षित आहे, ते कशातून मिळेल ते आम्ही सांगतो, ते ऐका. ज्ञानोबा सांगतात, तरी अवधान ऐकले तिचे. अवधान शब्दाचा अर्थ लक्षपूर्वक. आलं का लक्षात. मग सर्व सुखाची पात्र होईल. सर्व सुखाच्या पात्रतेला लायबल होण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये सुखा समाधानाचा विचार आपल्या जीवनामध्ये तो सिद्ध होण्यासाठी
आपल्याला मिळालेल्या जन्मापासून तर मरण्यापर्यंत ती पारमार्थिक विचाराने पहा. याच्यासाठी आपण धार्मिकतेच्या विचारातून पहा. या सर्व गोष्टीचा विचार म्हणून आपलं कर्तृत्व शक्तीने जे कार्य आहे अशा संबंधाचा विचार ज्ञानोबा सांगतात. आपल्याला मिळालेल्या जीवनाचं कार्य आदर्श पद्धतीतून असावं, याच्यातूनच सुखा समाधानाची स्थिती प्राप्त होते. असं जीवन बापूबाबांच्या जीवनातलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये मी मगाशी प्रवचनाला सुरुवातीला सांगितलं, बापूबाबांचं नाव म्हणजे धुळवडची ओळख, आणि धुळवड गावाचं नाव घेतलं म्हणजे धुळवड गाव कोणाचं, तर ते बापूबाबांचं गाव. बस या सगळ्या गोष्टींची व्यापकता. कारण त्यांच्या जीवनामध्ये आज एवढं आदर्श जीवन का ठरलं? गावागावातल्या जनमानसाला, गरिबीतल्या गरीब माणसाला न्याय देण्याचं काम या व्यक्तीने केलं. थोडासा आज 10-5 वर्षापूर्वीचा, 15-20 वर्षापूर्वीचा थोडासा जर जुना काळ आपण जर पाहिला तर त्या जुन्या काळामध्ये एवढं प्रगत झालेला आपला तालुका जिल्हा नव्हता. त्या काळामध्ये माणसाला अनेक प्रकारच्या अडचणी घराघरामध्ये होत्या. त्याही अडचणीतून मात्र आपलं काम असं होतं की गावातल्या जनतेला न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बापूबाबांनी केलं. गरीबाचं लग्न असू द्या, गरीबामध्ये एखादा आजारी झालेला कोणताही अडचणीतला माणूस असू द्या, त्यांच्यासाठी प्रबळतेने एका हिमालयाच्या उंचीने उभं राहून आपण समाजाला न्याय द्यावं, ही सामाजिक सेवा म्हणजे मला तरी वाटतं हा जीवनातला खरा परमार्थ आहे. बाबांच्या जीवनातला एक सामाजिक ओळख. अशा पद्धतीतून अनेक प्रकारच्या जुन्या काळामध्ये धुळवड गावाला ज्या सुख सुविधा अनेक प्रकारच्या पाण्याच्या असेल, या सगळ्या सुविधा प्रारंभी, आता सर्व मिळेल यात नवल नाही, पण ज्या वेळेला काहीच नाही त्यावेळेला काहीतरी देणं ही व्यक्तीच्या खऱ्या अर्थाने आदर्श संपन्नता असते. अशा बापूबाबांच्या स्मरण कार्याच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे आलात. ही सर्व जर उपस्थिती जर आपण पाहिली, ही बाबांच्या कर्तृत्व शक्तीची ओळख आहे. शरद दादांनी मला ज्या दिवशी या कार्यक्रमाला सांगितलं, या 8 दिवसामध्ये मला तालुक्यात जिल्ह्यात फिरत असताना 100 लोक बोलले असतील की आम्ही धुळवडला दाव्याला येणार आहे. मी विचार करायला लागलो, म्हणजे तेव्हा या सगळ्या गोष्टीतून आपला तर काय नंतरचा आहे, पण मात्र एवढी मोठी ओळख राजकीय असेल, सामाजिक असेल आणि शैक्षणिक असेल, पारमार्थिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये बापूबाबांनी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने हा ठसा उमटवला. आज एवढी मी मगाशी सांगितलं, बाबांच्या निमित्ताने धुळवड गावामध्ये उपस्थित झालेला जनसमुदाय जणू काही धुळवड गावामध्ये आज पंढरी अवतरलेली आहे. हे बाबांचं खरं जीवन कार्य आहे. झालेली सेवा परमात्मा पांडुरंगा चरणी माऊली श्री तुकोबराय सद्गुरु चौक महाराज, श्री संत भगवान बाबांच्या चरणारविंदी मी प्रवचनाची सेवा समर्पित करूया. भक्तवत्सल पांडुरंगाला माऊली श्री तुकोबरायांना विनंती करूया की हे देवा पंढरीनाथा, बापूबाबांनी केलेल्या पवित्र कार्याची पावती नक्कीच त्यांच्या कर्तृत्व शक्तीचा स्वीकार, त्यांच्या दिव्य आत्म्याचा स्वीकार पांडुरंग परमात्मा बाबांना त्यांच्या चरणारविंदी जागा देतील असं भावचिंतन करूया. भरपूर उपस्थित सर्व मान्यवर या कार्यक्रमानिमित्ताने बाबांना श्रद्धांजलीसाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या श्रद्धांजल्या होतील, मनोगत होईल, नंतर पसरदान होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हॅलो, उपस्थित सर्व शोकगाल परिवार, आज या गावातील या परिसरातील जे ज्येष्ठ नेते आणि आमचे वेळी कैलास पाटील, दादा पाटील केदार, दादा पाटील, बापू पाटील, पुंजाचे आवाज. कारण दादा पाटला बरोबर नेहमी व्हायचे, म्हणून दादा पाटलाचं पहिलं नाव आहे. कारण ते दादा पाटील हे त्यांचे गुरुच होते. कारण दादा पाटला बरोबर आणि आव्हाड साहेब आणि गडाकनारा यांच्या बरोबर अनेक वर्ष बापू पाटलानं काम केलं.
अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा परिसराचा विकास करण्याकरता त्या माणसाची मदत घेतली. कारण बापू पाटील त्या काळामध्ये कारण एवढा मोठ्या डोंगर खोऱ्यात येऊन डोंगर खोऱ्यामध्ये विकास करणं, कारण या गावाला येण्याकरता रस्ता सुद्धा नव्हता. म्हणून त्या टायमाला बापू पाटलानं आव्हाड साहेब असेल, गडाक नाना असतील आणि दादा पाटलाच्या हाताला हात धरून त्यांना या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केले. अनेक आपण बघतो त्या काळामध्ये पहिला पाझर तलाव या धुरोड गावामध्ये झाला आणि त्या पाझर तलावामुळे या गावाचा विकास झाला. आज खूप कोट्यवधी लोक या रुपये या गावामध्ये जमवले. कारण कशामुळं पहिला जुना विकास केला म्हणून आज काहीतरी करता आलं. आज आपण बघतो जिल्हाभर बघतो या गावाचं नाव प्रत्येकाला तांबड्याचे 1 कोटी 2 कोटी 2-4 कोटी रुपये झाले. कारण हे गाव एक दर्या खोऱ्यात असून गाव या गावाचा मोठा विकास आहे. कारण या गावाला संस्कार देण्यामध्ये बापू पाटलाचा मोठा सहवास आहे. कारण बापू पाटील माणसं जोडणारा माणूस होता. प्रत्येक गावात गेला तिथं त्याचा बापू पाटलाचा एक नाही कोणीतरी मित्र होता आणि चांगलाच माणूस मित्र होता. बापू पाटील हा सुसंस्कारी माणूस, अत्यंत चांगला माणूस, माणुसकीचा माणूस. परंतु बापू पाटील गेल्यानं या कुटुंबाला सर्व परिसराला दुःखवलं साहजिकच गोष्ट आहे. कारण त्यांचे मुलं सुद्धा सुसंस्कारी सर्व कुटुंब आहे. या कुटुंबाला सुद्धा माणसाची जाण आहे, माणुसकीची जाण आहे. त्या पद्धतीने कुटुंब सुद्धा त्या पद्धतीनं त्यांचा वारसा चालवतील अशी आपण सर्वच अपेक्षा करू. कारण बापू पाटलानं माणुसकी कमवली. त्यांच्या मग तानाजी पाटील असतील, पांडू पाटील असतील यांना सुद्धा या कुटुंबाला सर्वांना साथ दिली आणि बापू पाटलाचं नाव मोठं केलं. त्या पद्धतीनं या कुटुंबाला दुःखवणं साहजिकच गोष्ट आहे. तेव्हा एकच वेळेला परमेश्वरा या आमच्या बापू पाटलांना चांगली जागाची सद्गती अशी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीनं बापू पाटलाला भावपूर्ण श्रद्धांजली वाटून सांगतो. या पंचकृषीचे मार्गदर्शक आणि माझ्यासारख्या अत्यंत तरुण वयामध्ये ह्या गावात आल्यानंतर माझ्या जीवनाच्या घडामोडीमध्ये जडणघडणीमध्ये ज्या माणसांचा फार मोठा हात आहे ते म्हणजे स्वर्गीय बापू पाटील यांच्या दसऱ्याच्या निमित्ताने आपण त्यांना अखेरची आदरांजली या ठिकाणी वाहण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वच नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, इष्टमित्र, परिवार, राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, माता भगिनी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आज त्यांना येऊन अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. योगेश महाराज आव्हाड यांनी त्यांची प्रवचन रूपी सेवा केली. खरं तर मी माझ्या जीवनाची सुरुवात या गावापासून केली. मी ती व्यवसायाची केली, राजकारणाची केली आणि माझ्या गावाने जेवढा मला साथ दिली नाही, पाठिंबा दिला नाही, तेवढे हे गाव आणि ह्या गावातले हा महत्वाचा माणूस कायम माझ्या पाठीमागं सावलीसारखा उभा राहिला. खरं तर वय परत जरी जाणं असेल तर बापू पाटलांचा इतिहास हा काही 2 शब्दात 2 मिनिटात 5 मिनिटात सांगण्यासारखा नाहीये. आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे, आपण सगळ्यांनी जवळून बघितलेले. परंतु धुळवाड म्हटलं का बापू पाटील आणि बापू पाटील म्हटलं का धुळवाड असं या डोंगरावरच्या गावाचं समीकरण झालं होतं. खरं तर ह्या गावाकडे पाहिल्यानंतर असं कोणालाच वाटणार नाही का पूर्वीचे गाव खूप दर्याखोऱ्याचं डोंगर माथ्याचं गाव आहे. परंतु इथं जिडं लाट मारेल तिडं पाणी काढील अशा परिस्थितीत इथल्या सर्व लोकांनी अत्यंत समाना, कष्टाना, मेहनतीनं ही शेती कशी असावी हा महाराष्ट्राला एक आदर्श घडून दिला आहे. आणि त्या गावचे बापू पाटील खरं तर त्यांचा परिवारही चांगला आहे. भाऊसाहेब असेल, विठ्ठल असेल, सगळे पुतणे असतील, दोन्ही भाऊ त्यांच्या आधी गेलेले. या सगळ्या परिवाराला हा एक मोठा संस्काराचा आणि संस्कृतीचा भाग या ठिकाणी त्यांनी निर्माण करून दिला आहे. निश्चितपणाने भाऊसाहेब तो आदर्श या ठिकाणी सांभाळतोय आणि सांभाळली आणि अत्यंत समाधानाने या ठिकाणी ते सामोरे गेलेले. कारण शेवटपर्यंत कधीतरी 4-8 दिवसातून फोन करणार, नाना काय चाललंय, आमच्याचं काय चाललंय, या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्याने काळजी घेणारं हे प्रत्येक व्यक्तिमत्व होतं. आणि लाईट गेली, हॅलो, हे व्यक्तिमत्व होतं. खरं तर काही झालं तर समाजाला मार्गदर्शन करणारं, गावाला मार्गदर्शन करणारं, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणारं व्यक्तिमत्व हे शेवटी आपल्याला सगळ्यांना हवेसं वाटतं. ते गेल्याने फार मोठी नुकसान या ठिकाणी आपली सर्वांची झालेली आहे. ती भरून न येण्यासारखी या परिवाराला ती दुःख फार मोठं आहे.
या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर या परिवाराला देवो, त्यांच्या आत्म्याला चांगल्या प्रकारची गती आणि सद्गती लाभो अशा पद्धतीची आपल्या इच्छा सर्वांच्या वतीने परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. या धुळगाव गावचं भूषण आणि एक समाजप्रिय व्यक्तिमत्व बापू पाटील आव्हाड यांचा दशक्रिया विधी आणि या दशक्रिया विधीला इतक्या मोठ्या संख्येनं हा समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे. याचं कारण असं आहे की आज बापू पाटलांचा दशक्रिया विधी आहे आणि मी गेलंच पाहिजे ही भावना सकाळी उठल्या उठल्या प्रत्येकाच्या मनात होती. याचं कारण बापू पाटलांनी या उपस्थितापैकी कोणाचाच सुखाचा आणि दुःखाचा प्रसंग असेल तो टाळलेला नाही. ही बापू पाटलांची कमाई आहे. आता योगेश महाराजांनी सांगितलं की काही माणसं गावानं ओळखली जातात, या गावचा हे व्यक्तिमत्व आहे, पण धुळवडची ओळख ही बापू पाटलांमुळे झालेली. मला आठवतंय माझ्या तरुणपणी या गावामध्ये दादा पाटलांबरोबर मी आला असताना पहिला चहा बापू पाटलांचा पिलेलो आहे. तेव्हा हॉटेलही नसायचं, पण या गावावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं हक्काचं ठिकाण, चहा पिण्याचं ठिकाण कोणतं असेल तर बापू पाटलांचं आहे. हे दोन्ही भाऊ तानाजी पाटील बापू पाटील असा एकही क्षण नाही समाजाचा की त्या ठिकाणी हजर नाही. माणसं अडाणी होती, पण एक तत्वज्ञान होतं. माणसावर आईवडिलांचं, देवाचं, भावा बहिणींचं, नातेवाईकांचं तसंच समाजाचं सुद्धा ऋण असतं आणि ते ऋण तुम्ही कसं फेडणार तर समाजाच्या सुखदुःखामध्ये जाऊन ते ऋण फेडण्याचा प्रयत्न या दोन्ही भावांनी केलेला आहे आणि वार्धक्याने गेलेले आहेत बापू पाटील, पण कृतार्थ जीवनाने गेले. त्यांच्या देखत त्यांचा मुलगा भाऊसाहेब, संपूर्ण परिवार, समाजामध्ये नावलौकिक मिळवलेली आर्थिक उन्नती झालेली आहे आणि हे सगळं बघून परमेश्वरानं त्याला नेलेलं आहे. आता विनायकरावनं सांगितलं ते खरं, या गावची आर्थिक प्रगती जर झाली असेल तर त्यामध्ये खरा सिंहाचा वाटा बापू पाटील यांचा आहे. शेती करण्याचा आदर्श असा वस्तुपाठ बापू पाटलांनी या गावाला दिलेला आहे आणि आई वडील जाणं हे मोठं दुःख आहे. वडील गेल्याचं दुःख या परिवाराला झालेलं आहे. आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. परमेश्वरानं हे दुःख सावरण्याची शक्ती या परिवाराला द्यावी आणि त्यांच्या पश्चात वडील म्हणून या परिवारावर परमेश्वरानं आपली कृपादृष्टी ठेवावी अशी देवाकडे प्रार्थना करूया. मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि नांदूर शिंगोटे गावाच्या वतीनं बापू पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद. उपस्थित शोकाकुल माता बंधूंनो, गेल्या 10 दिवसापूर्वी आमच्या गावचं भूषण, एक आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी बापू पाटील पुंजाजी आव्हाड यांचं वृद्धपकाळानं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं या गावावर, त्यांच्या कुटुंबावर व आमच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय तो निश्चितच फार मोठा आहे. कारण त्यांचं कर्तृत्वही आता सर्व मान्यवरांनी सांगितलं त्याप्रमाणे खूप मोठं होतं. धुळवड म्हटलं की बाप पाटील किंवा बाप पाटील म्हटलं की धुळवडचे अशी ओळख त्यांनी आमच्या गावाची तयार करून दिली. त्या आदर्श व्यक्तिमत्वाला मी माझ्या धुळवड ग्रामपंचायतीच्या वतीने, ग्रामस्थ धुळवडच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. त्या निमित्तानं आपलं समाजभूषण योगेश महाराज आव्हाड यांनी प्रवचन रूपी सेवा दिली, त्यांचाही मी आमच्या गावाच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व पाहुण्यांना हात जोडून विनंती करतो की सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. या आव्हाड परिवाराने उत्तम असं अन्नदानाचाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया श्रद्धांजली झाल्यानंतर पसायदान होईल आणि त्यानंतर याच ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होईल याची सर्वांनी नोंद घ्या. उपस्थित शोकाकुल संपूर्ण आव्हाड परिवार आणि या दशक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मातांना, बांधवांना आणि भगिनींना, जन्म आणि मृत्यू याची गाठ आपल्या कोणाला या ठिकाणी सोडवता आलेली नाही. जन्माला जो येतो तो एक दिवस मरणाला सामोरं त्याला जावंच लागतं. शेवटी मरण आठवतं. परंतु बापू पाटलाच्या बाबतीमध्ये माझ्या अगोदर देखील अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आम्ही देखील महाराज राजकीय जीवनात 8 दिवसापासून धुळवडकरांचा सातत्यानं यानं त्या निवडणुकीच्या निमित्तानं, यानं त्या काही ना काही कारणाच्या निमित्ताने इथे येतो आणि इथं आलो म्हणजे बापू पाटील, तानाजी पाटील, भिका पाटील ही माणसं यांना भेटल्याशिवाय धुळवडमधून आम्हाला कधी जाता आलं नाही आणि रस्त्यावरच ही माणसं सातत्यानं बसलेली असायची.
येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी ही दुर्वडकर मंडळी या ठिकाणी करते. अतिशय प्रेमाने या ठिकाणी चहा पाजायचा कार्यक्रम करते. खरं तर माणिकरावला मतं जरी दिले नाही, पण बापू पाटील तानाजी पाटील आम्हाला सगळ्याच्या पुढे राहायचे. आम्ही नानाचेच कार्यकर्ते होतो. इथं आल्यावर स्वागत एकदम चांगलं व्हायचं आणि आम्ही म्हणायचं आता बाकी माणिकराव आपल्याला काही ना काही मतं मिळतील. पण 6-7 आकडा काय बदली आमचा या ठिकाणी झाला. नानाच्या निवडणुकीत दुर्वडकरांनी मतं दिले, पण विधानसभेला कधी दुर्वडकरांनी आमचं ऐकलं. आणि मग ही परंपरा आजपर्यंत या ठिकाणी दुर्वडकरांनी चालवली. खरंच आज सगळा गाव एका विचाराचा, राजकीय एक विचार, जरी गाव छोटा असलं तरी राजकीय मात्र विचार ह्या गावामध्ये सगळ्यांचा निश्चित चांगला आहे. आणि म्हणून या गावामध्ये जे काही थोडंफार डेव्हलपमेंट जी काही झाली, गाव छोटं जरी असलं तरी विचारा चांगले असल्यामुळं सगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी झाली. मागे एका मंदिराचा सभामंडप भाऊसाहेबांनी मला एका यात्रेला बोलवलं आणि यात्रेतच मला इथं जेवण दिल्यावर म्हणे एवढा सभामंडप इथं कबूल करा, खासदार तुमचे मित्र आहेत. खासदारही इथं नव्हते. म्हटलं काय हरकत नाही, तुम्हाला त्यालाही पैसे देऊ. आणि असं वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने या गावामध्ये काही ना काही काम करण्याची जबाबदारी ही खरं तर ह्या परिवाराच्या रक्तामध्येच आहे. आणि म्हणून भाऊसाहेब देखील त्या पद्धतीनं काम करतोय. याचे सगळे तरुण बापू पाटील, विका पाटील, तानाजी पाटील यांच्यानंतर आम्हाला अर्जुन आणि बाळासाहेब भेटले नानाच्याच रूपानं. म्हणजे गावातले धडपडे कार्यकर्ते सातत्यानं काही ना काही एकत्र येऊन या ठिकाणी काम करतात. हा या गावचा आदर्श आहे. आणि बापू पाटीलांनी हेच राजकीय खऱ्या अर्थानं हे मार्गदर्शक विचाराची माणसं होती. एक सामाजिक आणि राजकीय विचार घेऊन एक पिढी निर्माण करण्याचं काम सातत्यानं बापू पाटील या तानाजी पाटील या परिवारानं निश्चित या भागामध्ये नव्हे ह्या तालुक्यात केलं. गाव छोटं असल्यामुळे राजकीय सत्ता कदाचित मिळाली नसेल, पण राजकीय सत्ता देण्यामध्ये बाकी बापू पाटील, तानाजी पाटील, विका पाटील आणि हे गाव हे कधी मागे राहिले नाही. हा अनुभव आमच्या राजकीय जीवनामध्ये निश्चित या ठिकाणी आहे. आणि म्हणून बापू पाटील जाण्याचं दुःख केवळ या परिवारापुरतं मर्यादित नाही, तर बापू पाटील जाण्याला राजकीय विचाराची काही माणसं बाकी आमच्यापासून गेली. आमचा राजकीय विचार या ठिकाणी थांबला. राजकीय दृष्टिकोन त्यांच्या समोर होता. ही माणसं एकदा गेली तर राजकीय विचार देणारी माणसं समाजामध्ये पुन्हा निर्माण होतील का नाही अशा प्रकारची शंका देखील मनामध्ये. कारण आजचं राजकारणच व्यावसायिक झालंय. प्रत्येकाला सामाजिक बांधिलकीतून काम करण्याची जबाबदारी नाही. गावचा सरपंच झाला तर मग 2% 4% आपल्याला मिळतील कशा अशा प्रकारचा विचार घेऊन चालणारी राजकारणातली मंडळी वेगळी आणि माझ्या गावासाठी मला काही करायचे म्हणून हा विचार घेऊन चालणारी मंडळी वेगळी आणि ती पिढी मात्र या ठिकाणी संपते. याचं दुःख आमच्या मनामध्ये. आणि म्हणून बापू पाटील गेल्यानं हे सगळं राजकीय सामाजिक हे निश्चित वजा किंवा निश्चित आमचं नुकसान या ठिकाणी, एक विचाराचं नुकसान या ठिकाणी निश्चित आहे. आणि म्हणून हे दुःख केवळ या परिवारापुरतं मर्यादित नाहीये. आणि म्हणून या परिवाराला बाप गेल्याचं जे दुःख आहे त्या दुःखामध्ये मी आणि माझा परिवार सहभागी आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वराला प्रार्थना करतो का परमेश्वरा या परिवाराला जे दुःख झालंय ते दुःख सहन करण्याची ताकद या संपूर्ण परिवाराला मिळो. आणि बापू पाटलाच्या तुझ्या चरणी त्यांच्या आत्म्याला सद्गती, शांती मिळो अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी करतो. पुन्हा एकदा माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. आपल्या या दुर्वाड गावचं भूषण आणि या पंचक्रोशीचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिवंगत बापूदादा आव्हाड यांना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यांचा माझा परिचय साधारण माझे खासदार सेवराव भुजबळ यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी या गावी आलो होतो. त्यावेळेस आदरणीय दादांनी जे काही मार्गदर्शन किंवा जे काही नियोजन कसं असावं याबाबत जे काही गोष्टी सांगितल्या त्याचा नंतर निश्चितच आम्हाला फायदा झाला. अशा या आपल्या बापू दादांना मी माझ्या वतीने, या राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर त्यांना चांगली सद्गती प्राप्त करून देऊ अशी परमेश्वरची प्रार्थना करतो. आणि या निमित्तानं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हबाब योगेश महाराज यांनी अतिशय प्रवचनातून चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं, त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा
बापूदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं मी अंत्यविधीच्या वेळी बोललो होतो, पण सगळ्यांचं म्हणणं होतं का केदार कुटुंब आणि आव्हाड कुटुंबाचे स्नेहसंबंध असल्या कारणानं परत त्यांचा बोलायचा आग्रह झाला. तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक या परिसराचं भूषण बापू बाबाई आपल्यातून जाऊन आता हा दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं आप्तस्वकीय असेल, नातेवाईक असेल, गाव असेल यांना दुःख होणं साहजिकच आहे. पण त्याबरोबर आमच्या केदार परिवाराला सुद्धा खूप मोठं दुःख आहे. मी परमेश्वराला एकच विनंती करतो, हे परमेश्वरा हे आमच्या बाबांना तुझ्या पायाजवळ चांगली जागा दे, प्रगती दे, अशी आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि दुर्वाड गावचे भाग्यविधाते आणि भूषण बापू पाटील आव्हाड आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. आपण सर्वजण त्यांना तिलांजली वाहण्यासाठी आदित आहात. मी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की दुर्वाड गाव हे दुर्गम भागात असताना सुद्धा या मंडळींनी या गावासाठी गावाचं नाव नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्णतः माहीत झालं. ते त्यांच्या कर्तृत्वामुळे माहीत झालं. यांचं कर्तृत्व नुसतं नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून आमच्या संगमनेर तालुक्यातही निमोण आणि परिसरामध्ये या बापू पाटलांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. आणि त्यांचं मी लहानपणापासून त्यांचं नाव ऐकतं, कारण यांनी कधीही आमच्या भागातला कुठलाही कार्यक्रम सोडला नाही. ते नेहमी नातेवाईक संबंध असणारे किंवा कशाही मुळे म्हणा, परंतु दुर्वाड गावचे बापू पाटील कायम निमोण परिसरामध्ये हजर असायचे आणि आम्हाला त्यांचा स्नेह होता. मी आमच्या निमोण परिसराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. उपस्थित शोधाकोल बंधू आणि भगिनींनो, सिन्नर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं प्रकर्षाने नाव घेतलं जातं ते आमचे स्नेही आणि भाऊसाहेब असल, विठ्ठल असल यांचे वडील ज्ञानेश्वर पंडित रामाली यांचे काका आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक बापू पाटील आव्हाड यांचा आज दसक्रियाविधी. अनेकांनी बापू पाटलांबद्दल खूप सांगितलेलं आहे. तसं म्हटलं तर सांगण्यासारखं खूप काही नाही, परंतु मनुष्य जीवन जगत असताना माणसांनी माणसांना कसं जोडून ठेवायचं, नातेवाईकांना कसं जोडून ठेवायचं, हे या परिवाराकडून खरोखर म्हटलं तर शिकायला पाहिजे. मग त्यामध्ये तानाजी पाटील असं, बापू पाटील असतील, दोघंही भाऊ समाजामध्ये फिरत असताना कायम दोघं भाऊ एका गाडीत फिरणं आणि संपूर्ण नातेवाईकांच्या सुखादुःखात सामील होणं. मी अंत्यविधीच्या दिवशी पण बघितलं त्यांच्यासाठी असलेली जिल्ह्यातून उपस्थिती आणि आजची दसक्रिया विधीची सुद्धा उपस्थिती जर बघितली तर खरोखर एखादा चांगला नेता गेल्यानंतर सुद्धा एवढी उपस्थिती राहणार नाही. अशा पद्धतीची या माणसांनी, तसं जर पाहिलं तर राजकीय काही खूप मोठं नाव त्यांनी राजकारणामध्ये खूप मोठं हे केलं असं म्हणता येणार नाही. गावाशी जरी मर्यादित होते, पण गावाशी मर्यादित असताना सुद्धा त्यांनी संपूर्ण जिल्हा जॉईन करून ठेवला. सांगण्यासारखं खूप आहे. आपण म्हणतो या देशाचा पोशिंदा खरा शेतकरी असतो. शेतकरी असतो नाही, शेतकरी आहेच. या दुर्वड गावाने आणि या परिवाराने शेतकरी हा देशाचा कसा पोशिंदा असतो हे दाखवून दिलेला आहे, सिद्ध केलेलं आहे. महाराज हे गाव जरी चारी बाजूनं डोंगर आणि मधोमध दऱ्या खोऱ्यांमध्ये वसलेलं आहे. अनेक वर्षापर्यंत या गावात लाईट नव्हती, टेलिफोन लाईन नव्हती. मला वाटतं मोबाईल आता वर्ष 2 वर्षात मोबाईल कनेक्शन इथं जॉईन झाले. परंतु हे गाव विकासाच्या बाबतीत जर म्हटलं तर संपूर्ण तालुकाच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक प्रगतशील गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. शेतकऱ्याचं उत्पन्न हे करोडोनी होऊ शकतं ते या गावाने सिद्ध केलेलं आहे. बापू पाटलाच्या जाण्याने नक्कीच संपूर्ण सिन्नर तालुका असेल आणि आमचे सगळे नातेवाईक परिवार असेल, आव्हाड परिवार असेल, या सगळ्या परिवारावरती बापू पाटलाच्या माध्यमातून दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांची जागा कदापि कोणी भरून काढणं शक्य नाही. परंतु मी बापू पाटलांना माझ्या गुगे परिवाराच्या वतीनं, तसेच नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनं बापू पाटलांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. 1986चा साल
आज अनेकांकडे पैसे खिशे चाकपट्टी तर 10 लाख 2-2, 4-4 लाख रुपये भेटतात. माझी आज परिस्थिती मी हेलिकॉप्टर पण घेऊ शकतो. पण 1986ला बघितल्यानंतर आम्हाला मुंबईवरून फोन आला का तुम्हाला पोलीस दलामध्ये भरती व्हायचंय. अनेक जणांकडे पैसे मागितले, 200 रुपये पाहिजे होते. मुंबईला जायचं म्हणलं ना, संगमनेर मुंबई गाडी असते सकाळची. रात्रीचं जिथून संध्याकाळी 6 वाजता जिथं घुमटुकली तर डायरेक्ट रोड घातलं. बापूदादा मला पोलीसमध्ये कॉल आला, काय करायचं. बापूदादांनी मला 500 रुपये दिले. बोलायचा विषय जीवनामध्ये प्रत्येकाने सांगितलं, पण ज्या घटना आहे आज अनेकांकडे पैसा आहे, माझ्याकडे भरपूर आहे, सर्वांकडे पैसा आहे, तो विषय नाही. पण मी आज मुंबईला जे फौजदार जे काही म्हणून मिरवत आहे, मुंबईचा फौजदार म्हणून फक्त बापूदादाचे मेहरबानी. अनेक नाटकाकडे गेले असेल 500 रुपये द्यायचं, हा पोरगा साला नाही बदल तर आपले 500 रुपये डुबणार. खरंच तो काळ होता त्या काळात. 1984 साली 2 पायले दाणे आणायचे. आमच्या नानाने सांगितलं, जुळवून आम्ही आजोबा इथं आलो, इथून बापूदादाने 2 पायले दाणे दिलं. नंतर ते कुटुंब चाललं. जीवनामध्ये अनेक प्रसंग आहे. बापूदादाचे वडील त्याच्या कमी वयामध्ये निघून गेले, पण भक्कमपणे बापूदादांनी भाच्याचं बहिणीचं मोठे मोठे लग्न, तिकडे दादा पटलाने लग्न करायचं, इकडे दुर्वाडला बापूदादांनी लग्न करायचं. मजा यायची. आजूबाजूच्या परिसरातील लोक नाना खास जेवणासाठी दुपारपासून उपाशी राहायचे, कारण आज चांगलं जेवण भेटणार. आज तुम्ही पंचवटीला पण जेवू शकतात, पण त्या गोष्टी कधीच विसरायच्या नाही. आज दुर्वाडमध्ये लय लोकांकडे पैसे, लय भारी भारी गाड्या. ते गाडी कुठं ते सांगतात, मी दुर्वाडचा समोरचा बोलतो, तुम्ही बापू पाटलाच्या गावाला का तिथं त्यांचा पुढचा मोठा जातो. जीवनामध्ये तुम्ही फक्त पैशाचं महत्व नाही, तुम्ही माणुसकी ठेवा, माणुसकी जपा, माणुसकी सर्व काही चाललंय. एवढा समाज कशासाठी जमा झालेला आहे? पैसे म्हणून नाही जमा झाले. बापूदादा अनेक गोष्टी. त्यावेळेस 84 साली आम्हाला गॅस नव्हता, गॅस माहीत पण नव्हता. गावामध्ये फक्त 4 लोकांकडे होता. आमचे नाना बोले, बापूदादा आम्हाला गॅस भेटला, त्यांनी शाकडून त्यांनी आम्हाला गॅस घेऊन दिला. आज अनेक नातलगे, अनेक बापूदादा म्हणजे आमचे 267 कुटुंब नातलगाचे. त्याच्या खंडोबाच्या जागरणाची लंगराची कडी, किती वेळा लंगर तोळा बापूदादा कडी म्हणून नेहमी आम्हाला सहकार्य करायचा. जीवनामध्ये जीवन आणि जीवनाचा उद्देश साध्य करत असताना आपल्या इथं जो असे जागता धन्य माता पिता तयाची. बापूदादाच्या वडिलांनी कुठेतरी चांगलं पुण्य केलं असेल म्हणून एवढा सरळ मुलगा जन्माला आला. भाऊसाहेबांना एकच विनंती, जे बापूदादांनी ठेवलेले बंडलांना जे काही ठेवले तेवढं फक्त चालव, बाकी काही विषय नाही आले. पैसे तू कमवा, पण माणुसकी कमवण्यासाठी भरपूर मेहनत लागते, कारण ही मेहनत तुम्ही करू शकता. या ठिकाणी आलेल्या मंडळींनी सर्वांचं ऐकलं, थोडंफार ऊन होतं, सर्वांनी श्रद्धांजली दिली. आणि योगेश महाराज कालच संध्याकाळी नामदेव शास्त्री सारखी बोलणं झालं आमचं. ते बोलले, माझ्या मनात नाशिकमध्ये आला का योगेश दिसतो, असा पोरगा छानपैकी कमी वयामध्ये समाजाचं वैभवशाली परंपरा चालू करताय. आणि तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, तू कुणीच उठणार नाही. जी मंडळी आली त्यांनी नानाने सांगितले, बापूदादा प्रेम करणारे, तिकडे विनायक मामा असू द्या, खंबीरपणे कालपासून इथं उभे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं बिलकुल छानपैकी कार्यक्रम होणार आणि सुंदर असं जेवण बनवलेले, चांगल्यापैकी जेवण बनवलेले. कुणी जेवणाशिवाय जायचं नाही. मला भरपूर बोलायचं होतं, सांगितल्याप्रमाणे मी 2.5 मिनिटांमध्ये थांबलो, बरोबर आहे का नाही नाना. परत एकदा बापूदादाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आमचं छत्र स्वर्गीय बापू पाटील यांचं 10 दिवसापूर्वी निधन झालं. काही कारणाने त्यांच्या अंत्यविधीला त्यांचं अंत्यदर्शन घेण्याकरता इथे मी पोहोचू शकलो नाही. पण एक कुटुंबातली व्यक्ती गेल्यानंतर जेवढं दुःख होतं, 4 महिन्यापूर्वी माझे वडील गेले, तेवढंच दुःख मला बापू पाटलांच्या जाण्याने झालेले. खरं म्हटलं, कुठल्याही रक्ताचं नातं संबंध आमचा बापू पाटलांचे नाही, कुठलं नातं होतं बापू पाटलांचे नाही. पण सिन्नर तालुक्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून जे फिरणं झालं आणि 15 वर्षापूर्वी धुळवडला आल्यानंतर बापू पाटलांच्या घरी चहा प्यायला गेलो आणि बापू पाटलांचे माझे संबंध जोडले गेले. त्याच्यानंतर माझ्या घरातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी बापू पाटील आले असतील. आणि मला असं वाटत नाही एकही महिना असा गेला नाही का बापू पाटलांचा फोन आला नाही. फोन करून बदल चौकशी, अरे बाबा काय चाललंय, कसं चाललंय, संस्थेचं कसं चाललंय, बँकेचं कसं चाललंय, मुलं बाळांचं कसं काय, मुलीचं कसं काय. ते माझ्या मुलीच्या लग्नाला आले होते सर्व कुटुंब. आणि अतिशय आत्मीयतेने एखाद्या आपल्या घरातल्या व्यक्तीची जशी आपण चौकशी करतोय, बापू पाटील आमची चौकशी करायची. आणि एक ऋणानुबंध त्यांच्या बरोबर जोडले गेले. खरं ते गेले त्या दिवशी आपल्या घराच्या शेजारी एक दुःखद घटना घडली. त्या घटनेत थांबणं गरजेचं होतं, मला इथं येता आलं नाही. आजही बापू पाटलांची जेव्हा आठवण काढतो त्याचा चेहरा समोर उभा राहतो आणि एक निरागस व्यक्तिमत्व, कुठल्याही मनामध्ये कोणाकडनं अपेक्षा नाही, पण तरी पण एक ओसंडून प्रेम त्यांच्या चेहऱ्यामधलं दिसायचं. आणि इथं आल्यानंतर एक शांतता बापू पाटलांना बघितल्यावर लाभायची. मला आठवतं संस्थेच्या बाबतीमध्ये जेव्हा जागा घेण्याची बाळासाहेब वेळ आली, बापू पाटलांच्याच बऱ्यापैकी इथे शेड्यूल भेटला. 3 वर्गाची शाळा, छोटी शाळा, विद्यार्थी संख्याने, मग इमारत कशाला बांधायची, त्यांचा आग्रह आपण मागच्या काळात इमारत तिथं बांधली. अजून बऱ्याच बाकी सुख सुविधांसाठी त्यांचा फॉलोअप राहायचा.
नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं संकुल आपण तिथं उभं करू. बापू पाटलांच्या आठवणींना उजाळा देताना धुळवड गावातले ते जरा खोऱ्यातलं गाव, छोटी शेतजमीन पण नाही, पण ज्या पद्धतीने लोक उत्तराखंडमध्ये जशी शेती करतात तशी त्या पद्धतीने शेती करतात आणि एक चांगला उच्चांक मागच्या 2-3 वर्षापूर्वी त्यांना उत्पन्नाचा झाला. माणसाला यश मिळाल्यानंतर माणूस शेअर करत नाही, पण जो आनंद या लोकांनी साजरा केला आणि त्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात झाली. खरं म्हटलं शेतकरी राजा जो आपण म्हणतो कसा राहतो त्या गावाने दाखवून दिलं. नक्कीच आज त्यांच्या आठवणीवर कितीही पण बोललं तर वेळ कमी पडेल. मी माझ्या धात्रक परिवाराच्या वतीने, क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने, माझ्या नामको बँकेच्या वतीने, आपल्या सर्व सभासदांच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने बापूंना भावपूर्ण असे आदरांजली वाहतो. नक्कीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो, त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं सगळं आयुष्यभराचा त्यांचा संचय हा नक्कीच त्यांची सद्गती लाभेल असे ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने सगळ्या श्रद्धांजली देऊन थांबतो. नमस्कार.